कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड ते भरणा मार्गावरील आणि शहरातील अंतर्गत रस्ते तसेच खेड रेल्वे स्टेशन मार्गावरील रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमधून प्रवाशांचे वाहतूक करणे अवघड झाले आहे। खेड नगरपालिका दवाखाना वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी नियुक्त करण्याकरिता तसेच खड्डेमुक्त रस्ते या मागणीकरता मागील 4 वर्षे सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे हे वारंवार उपोषणाला बसले, परंतु संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। शेवटी नाईलाजास्तव मंगेश मोरे हे 7 जुलै रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत। खेडमधील नागरिकांनी आपल्या न्याय हक्कासाठी व उत्तम सोयी सुविधांसाठी या उपोषणाला भरभरून पाठिंबा द्यावा असे आवाहन मंगेश मोरे यांनी केले आहे। आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपलं 7 जुलै रोजी उपोषण आहे। उपोषणाचा खेड नगरपालिकेचा दवाखाना आहे, तो गेली 3 वर्षे बंद आहे। वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। दुसरा विषय म्हणजे अन्नाचा पारा ते डेंटल कॉलेज हा रस्ता खूप खराब झालेला आहे, त्याच्यासाठी पण आपण 3-4 वेळा उपोषणे केलेली आहेत। स्थानिक प्रशासनाला पण भेटलेलो आहे, त्याच्यावर पण त्यांनी काही अजून आज घेतो भरतो उद्या भरतो असं करून आता अक्षरशः खेड शहराची जी रस्त्याची हालत झाली आहे, नागरिकांना खूप त्रास होतोय जायला, कुठल्या खड्डा वाचवायचा कुठला नाही अशी परिस्थिती झालेली आहे। तिसरा विषय आहे तो खेड रेल्वे स्टेशनचा विषय आहे, तो तर खूप खराब रोड झालेला आहे। तिथनं पण लोकांची खूप नागरिकांना मणक्याचा त्रास होतोय, कुणाला मानेचा त्रास होतोय, ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्याचा फटका बसतोय। अशा प्रकारे आम्ही वारंवार निवेदन दिलून 4-5 वेळेला उपोषण करून सुद्धा स्थानिक प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। यासाठी आपल्याला आता उपोषणाचा मार्ग उपोषणाचा धरावा लागलेला आहे। त्याच्यासाठी आपल्याला व्यापारी मित्रमंडळाचा पाठिंबा आहे, शाळा महाविद्यालयाचा पाठिंबा आहे, स्थानिक साहित्य सेवाभावी संस्था आहेत त्यांचा पण आपल्याला पाठिंबा आहे, रिक्षा संघटनेचा पाठिंबा आहे, अशा 48 संस्थेचा आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे। त्यासाठी आपल्याला एक नागरिकांना मी विनंती करतो की जे उपोषण आहे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याचा आपल्याला पाठिंबा मिळावा, चांगला तुमचे आशीर्वाद असू दे ही माझी विनंती।